काळी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस, तुला स्वयंपाक येत नाही. 21व्या शतकात चंद्रावर आणि मंगळावर जाण्याच्या बाता मारणाऱ्या आपल्या समाजात एका 23 वर्षांच्या निष्पाप तरुणीला रोज ऐकावे लागणारे हे शब्द आहेत. आणि फक्त शब्दच नाही तर या शब्दानंतर तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा जीव घेऊन तिचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. हे ऐकून अंगाचा थरकाप उडतो आणि डोक्यात संतापाची तिडीक जाते. लाज वाटायला हवी अशा मानसिकतेची. आज आपण कोणत्या देशात आणि कोणत्या काळात जगतोय? तंत्रज्ञान बदललं, वर्ष बदलली, जग बदललं, पण या देशातल्या काही नराधमांची सडकी आणि क्रूर मानसिकता कधी बदलणार? हुंड्यासाठी, रंगावरून आणि पैशाच्या हव्यासापोटी एका 1.5 वर्षाच्या निष्पाप बाळाच्या आईला संपवताना त्या सासरच्या नराधमांचे हात कापले कसे नाहीत? काय आहे हे बीडमधील मन सुन्न करणारं प्रकरण आणि का एका हसत्या खेळत्या मुलीचा बळी गेला, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी. बीडच्या कुटेवाडीत 2 दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सासरच्या लोकांनी सुरुवातीला या हत्येला आत्महत्या किंवा अपघात दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सासरच्या लोकांनी संध्याची चप्पल विहिरीपाशी ठेवून या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा पूर्ण बनाव रचला होता. पण पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत हा डाव उधळून लावला. या तपासात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की संध्याचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला नाही, तर तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते. हा अहवाल येताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने संशयाची सुई सासरच्यांवर फिरवली. यानंतर पोलिसांनी पती पवन आणि सासरा आसाराम यांची कसून चौकशी केली. संध्या किसन घुलेचा 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे यांच्याशी विवाह झाला होता. लग्नात 4 लाख रुपये हुंडा आणि 1 तोळा सोनं देऊनही लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला. तू काळी आहेस, स्वयंपाक येत नाही, पांढऱ्या पायाची आहेस असं म्हणत तिचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ सासरच्यांनी सुरू ठेवला. तर माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिला 3 महिने माहेरी आली होती. परंतु 1.5 वर्षाच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं. याच दरम्यान 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरीजवळ आढळून आली. सासरच्या लोकांनी माहेरच्या मंडळींना याची कल्पना दिली. यावेळी विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह तरंगताना आढळला. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान या प्रकरणात काल गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील पती आणि सासरा या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर सासूचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. गेवराईतही असंच काळीच पिळवटून टाकणारं प्रकरण समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात अशाच पद्धतीने हुंड्यासाठी आणि कौटुंबिक वादातून एका विवाहितेचा छळ करून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातही सासरच्या लोकांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा आणि तो घातपात लपवण्याचा प्रयत्न केला. पण माहेरच्या लोकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर गुन्हा दाखल झाला होता. गेवराईच्या त्या घटनेची शाई सुकते ना सुकते तोच आता कुटेवाडीत पुन्हा एकदा तशाच क्रूरतेची पुनरावृत्ती झाली आहे. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे बीड जिल्हा हादरलाय. लग्नाच्या वेळी म्हणतात मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली आणि त्याच लक्ष्मीला सासरच्या नराधमांनी रक्ताच्या थारोळ्यात विहिरीत फेकून दिलं. काय लायकी आपली? जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा देश जागा होतो. अनेक शहरांमध्ये मेणबत्त्या पेटवून कॅन्डल मार्च काढले जातात, मोर्चे निघतात, सोशल मीडियावर न्यायाच्या बाता मारल्या जातात. सांगा, या कॅन्डल मार्चने आणि 4 दिवस हळहळ व्यक्त करून मुलींना खरोखर न्याय मिळतो का? असे मोर्चे काढून जर नराधमांची मानसिकता बदलली असती तर आज बीडमध्ये संध्याचा असा क्रूर बळी गेलाच नसता. या देशात मेणबत्त्या पेटवून न्याय मिळणार नाही तर अशा नराधमांना चौकात फाशी देऊन कायद्याचा धाक निर्माण करावा लागेल. तेव्हाच या देशातल्या लक्ष्मी सुरक्षित राहतील.
कधीपर्यंत आणखी किती दिवस आपल्या देशातल्या मुली अशा नरक यातना सोसत राहणार आहेत? आज आपण व्यासपीठावर उभं राहून मोठमोठ्या बाता मारतो, स्त्री सक्षमीकरण, बेटी बचावच्या घोषणा देतो, महिलांच्या प्रगतीचे पोवाडे गातो, पण कसला आलाय स्त्री सक्षमीकरण? काय चाललंय आपल्या देशात? आज 21व्या शतकातही जर एका मुलीच्या तिच्या काळ्या रंगावरून टोमणे ऐकावे लागत असतील, माहेरून रिक्षा आणण्यासाठी तिचा जनावरासारखा छळ होत असेल आणि शेवटी हुंड्याच्या हव्यासापोटी तिची अशी क्रूर हत्या केली जात असेल, तर आपल्या तथाकथित सुशिक्षित समाजाला लाज वाटायला हवी. कधी घेणार या देशातली मुलगी मोकळा श्वास? कधी मिळणार तिला सासरी शांतता आणि समाधान? स्वतःच्या 1.5 वर्षाच्या बाळासाठी सगळं सहन करून ती सासरी परतली, पण या नराधमांनी तिला न्याय देण्याऐवजी थेट मृत्यूच्या खाईत लोटलं. आज मन सुन्न होतंय आणि डोक्यात रक्ताचं पाणी होतंय. कारण तंत्रज्ञान आणि काळ कितीही बदलला तरी या देशातल्या काही नराधमांची सडलेली विकृत हुंडाबळीची मानसिकता आजही बदललेली नाही. जर आज आपण एकत्र येऊन या प्रवृत्तीचा गळा घोटला नाही तर रोज एक संध्या अशाच प्रकारे हुंडापायी बळी पडत राहणार आहे. शेवटी सवाल फक्त पोलिसांच्या कारवाईचा नाही तर आपल्या समाजाच्या जिवंतपणाचा आहे. कुटेवाडी असो वा गेवराई, सासरच्या छळामुळे एका पाठोपाठ एक मुलींचे जाणारे हे बळी आपल्या सर्वांच्या तोंडावर चपराक आहेत. पिंपळनेर पोलिसांनी आरोपींना तर पकडलंय. आता वेळ आहे या नराधमांना अशा गुन्ह्यांसाठी फाशीचीच शिक्षा देण्याची. तरच अशा क्रूर प्रवृत्तींना कायद्याचा आणि फासाचा धाक बसेल. पीडित कुटुंब आज न्यायाची वाट पाहतंय आणि आम्ही या कुटुंबाच्या न्यायासाठी शेवटपर्यंत आवाज उठवत राहू. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.